ठाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी नवीन समीकरण पुढे आले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि भाजपचे आमदार किसन कथोरे हे एकत्र आले असून त्यांनी सहकार पॅनलच्या माध्यमातून जिल्हा बँक निवडणूक लढविण्याचे जाहीर केले असून या निवडणुकीत सहकार पॅनलचे 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर 2 उमेदवार माजी खासदार कपिल पाटील यांच्या परिवर्तन पॅनलतर्फे निवडून आले आहेत। बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला 9 जागा या बिनविरोध निवडून आल्या, त्यात 7 जागा या सहकार पॅनलने जिंकल्या होत्या, तर 2 जागा परिवर्तन पॅनलने जिंकल्या होत्या। आज मोखाडा सेवा सोसायटीच्या माध्यमातून माजी आमदार सुनील भुसार हे बिनविरोध निवडून आले असल्याने आता सहकार पॅनलच्या 8 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत। गेल्या वेळी हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकीत 21 पैकी 18 जागा निवडून ठाकूरांनी बँक आपल्या ताब्यात ठेवली होती। आता ही बँक पुन्हा एकदा शिंदे, ठाकूर आणि कथोरे यांच्या सहकार पॅनलकडेच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत। या नव्या युतीमुळे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात सहकार पॅनलच्या विजयाच्या आखणीकरता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकनेते हितेंद्र ठाकूर, आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे येथे आमदार रवींद्र पाठक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष अरुण पाटील, संचालक भाऊ कुऱ्हाडे, संचालक ज्ञानेश्वर डुमरे, रंभाजी जगताप, दिनेश कथोरे आणि ॲडव्होकेट नितीन भोईर यांची बैठक आज संपन्न झाली। उर्वरित 11 जागांसाठी मोर्चेबांधणी करण्यावर या बैठकीत विचार विनिमय करण्यात आल्याची माहिती माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी मीडियाशी बोलताना दिली।